आपल्याला दिला त्या रस्त्यावरून आम्ही नीट चालू. आमेन. म्हणून वचन ऐकणं अतिशय महत्त्वाचं आहे. नुसतं ऐकणं नाही तर त्याप्रमाणे आपलं आचरण करणं देखील महत्त्वाचं आहे. एक गोष्ट सांगतो. गटार माहिती आहे का? गटार चांगलं असतं का वाईट असतं? कसं पाणी असतं त्याच्यामध्ये? काळं. कसा वास असतो? हालेलुया. सगळी घाण कुठे असते? सगळ्या प्रकारची घाण, सगळ्या प्रकारची घाण, मागची पुढची सगळी. कोण पटकन समजतात इकडे. गटारात असते नाही का? आंघोळ करतो ते सुद्धा कुठे जातं? गटारात. भांडी धुतो ते कुठे जातं? गटारात. म्हणजे सर्व प्रकारची घाण ही त्या गटारामध्ये आहे. आता हे गटार जर समुद्राला मिळालं तर काय होईल? समुद्र कधीच खराब होत नाही. समुद्र सगळी घाण आपल्यामध्ये पचवतो. सगळ्या नद्या घाणीनं भरलेल्या समुद्रातच जातात ना रे बाबांनो. मुंबईतली सगळी गटारं कुठे मिळतात? समुद्रातच मिळतात. पण समुद्राचं पाणी कधी घाण झालेलं पाहिलं आहे का तुम्ही? नाही बाळांनो, नाही नाही नाही. समुद्र एवढा महान आहे की तो सगळी घाण पचवतो. आता मला कालच प्रभूनं दाखवलं ते, परवा दिवशी. आपण गटार आहोत. गटार हो, नीट लक्षात घ्या. कारण आपल्यात सगळी घाण भरलेली आहे. पाप, वाईट, मारामारी, सासूला टोमणे मारणं, सासूनं सुनेला टोमणे मारणं, हे काय आहे? दारू, व्यभिचार, चोरी, लबाडी, मारामारी, हे काय आहे? घाण, गटार. आणि आपण सर्व असेच होतो. आपण कसे होतो? चांगलं होतं का गटार होतो? मी गटार होतो. गटार. हां. पण जेव्हा हे गटार प्रभू येशूला मिळालं, तो समुद्र, गटारचं पाणी त्यापुढे गटाराचं राहिलं नाही तर ते समुद्राचं झालं. हालेलुया. म्हणून प्रभू आला. काय करायला आला? की आमच्यासारखी सगळी गटारं शुद्ध करायला, पवित्र करायला, शुभ्र. म्हणून तो म्हणतो, मी जसा पित्यामध्ये एक आहे तसे तुम्ही सर्वजण माझ्यामध्ये एक व्हा. जसं गटार समुद्रात झालं का ते समुद्र होतं, ते गटार पुढे राहत नाही. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा प्रभूमध्ये येतो तेव्हा आम्ही गटार राहत नाही, तर आम्ही पवित्र पवित्र समुद्र होतो. हालेलुया, हालेलुया. सुंदर पाणी, निळं शार पाणी, त्याच्यामध्ये घाण कुठेच दिसत नाही, कुठेच दिसत नाही. बघा समुद्रामध्ये जाऊन बघा, निळं शार पाणी, एकदम स्वच्छ, क्लीन. तो समुद्र प्रभू येशू आहे. तो सगळी गटारं, मग ती हिंदू गटारं असोत, मुसलमान गटारं असोत, कॅथोलिक गटारं असोत, ख्रिश्चन गटारं असोत, सगळी गटारं काय आहेत? सगळी गटारं ती तो आपल्यामध्ये घेतो. या बाळानं, या बाळानं या, मी तुम्हाला शुद्ध करीन, मी तुम्हाला पवित्र करीन आणि मी तुम्हाला स्वर्गीय राज्याचं वाटेकरी करीन. आमेन. आता समजा हे गटार कुठे आल्यामुळे शुद्ध झालं? मंदिरात. मंदिरात आल्यामुळे ही गटारं कुठे आली? मंदिरात आली. तिथे काय झालं? देवाचं ज्ञान झालं, प्रभूचे मार्ग समजले. यापूर्वी समजले होते का? मूर्तीपुढे जात होतो, नारळ फोडत होतो, हार घालत होतो, बकरे कापत होतो, कोंबडे कापत होतो, भक्ताकडे जात होतो, बुवाकडे जात होतो. शांती होती का? कोणी घरामध्ये दर्गे स्थापन केले होते, दर्ग्याला पण काय काय करीत होते. आहेत दादा आपल्याकडे. शांती होती का? नाही. पण जेव्हा मंदिरामध्ये आलो, समुद्रामध्ये आलो, अरे मरायचं असेल ना तर गटारात नका मरू, समुद्रात मरा. हालेलुया, हालेलुया.
आपण समुद्रामध्ये आलो, आपण ख्रिस्तामध्ये आलो, सर्वव्यापी आकाश भरून उरलेला समुद्र, खरा समुद्र जो पवित्र करतो आम्हाला, आमच्यासारख्या पापी गटाराला त्यानं पवित्र केलं, शुद्ध केलं, शांती दिली, कृपा दिली, आशीर्वाद दिले, सर्व काही फुकट दिलं. पैसे पडले का? भट पैसे मागतो नाही का? भट कोंबडा मागतो, बुवा बाबा भगत आपले नाही, ते नाही, ते वेगळे भगत. काय मागतात? काय मागतात? कोंबडा, बकरा, पैसं ना. आपल्या देवानं काय मागितलं नाही, दिलं. बाप मागत नाही, फुकटवारी देतो देतो. आता समजा हे गटार समुद्रापर्यंत पोचलंच नाही, कंटाळा केला. आपला विषय कोणता होता? कंटाळा आणि पिंजरा, दोन्ही विषयाकडे आपण जाऊ. हे गटार समुद्रापर्यंत पोचलंच नाही, मध्येच थांबलं तर काय होईल? नाही माहीत काय होईल? तिथे साचेल 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 साचेल, मोठं डबकं होईल आणि घाण सुटेल, डुकरं त्यामध्ये लोळतील, किडे पडतील ना. फार वाईट ना. बघितलं ना गटारातलं पाणी तुंबलं का काय होते? ते होते ना, फार घाण होते ना. आपण कंटाळा केला तर आपल्या गटाराचा काय होईल? मंदिराला यायचा कंटाळा केला तर ह्या आपल्या गटाराचा काय होईल? बोला, अरे काय होईल? घाण सुटेल, पाणी, गटाराचं पाणी तुंबेल ना, हो की नाही? बरं, नुसतंच तुंबून थांबेल का? ते वाढतच जाईल. आत कधी या घरात, कधी त्या घरात घुसेल, हो ना. सगळ्यांची वाट लावेल. म्हणून या गटारानं नेहमी नेहमी वाहतच राहिलं पाहिजे. कुठपर्यंत वाहत राहिलं पाहिजे? समुद्रात मिळेपर्यंत वाहत राहिलं पाहिजे. आमेन, हालेलुया. लक्षात ठेवा, आपण गटारच होतो, पण अजून आपण समुद्रामध्ये मिळालो असं झालं नाही. तसं जर झालं असतं तर आपल्यामध्ये पाप राहिलं नसतं. आहे की नाही पाप आपल्यात? आपण जेव्हा बाहेर काहीतरी चांगली गोष्ट पाहतो तेव्हा आपण तिकडे आपलं मन लागतं की नाही? हे पाप आहे की नाही? एखादी चांगली मुलगी दिसली, एखादा चांगला मुलगा दिसला की मन कुठे जातं? जातं ना. नवऱ्यानं काहीतरी बोललं की आपण, नवऱ्यानं एक बोललं तर आपण किती बोलतो? दोनच नाही, खूप. हे काय? कोणी एक मारला तर आपण किती मारतो? कोणी एक शिवी मारली तर आपण किती मारतो? हो का नाही? म्हणजे हे गटार आहे, समुद्रात मिळालं आहे का? नाही मिळालं. त्याचा प्रवास सुरू आहे आणि तो प्रवास मंदिरातून सुरू आहे. दर रविवारी त्या गटाराला आपण पुढे ढकलतो. चल पुढे, थोडासा वेळ राहिला आहे, समुद्र जवळ आहे, चल पुढे, थांबू नको, थांबू नको, थांबू नको, साचू नको, डबकं होशील, घाण सुटेल, चल पुढे, चल पुढे. कंटाळा केला तर? कंटाळा केला तर काय होईल? बाळांनो, मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. जे प्रभू मला सांगतो ते मी तुमच्यापर्यंत आणतो. मी फक्त एक टेप रेकॉर्डर आहे. प्रभू बटन दाबतो, हा वाजतो, ऐकायचा तर ऐका. पहा, आम्हाला त्या समुद्रापर्यंत पोचायचं आहे आणि यायला कंटाळा करायचा नाही. नुकसान आपलं आहे. आम्ही कंटाळा केला. आता बघा, प्रभूनं कंटाळा केला की नाही? प्रभूनं कंटाळा केला की नाही? काय केलं आहे? पाऊस पाडायचा कंटाळा केला आहे. जाऊ दे, नाही पडत, कंटाळा आला मला ह्या लोकांचा. ही नुसती गटारात कशाला पाऊस पाडू? समुद्रात पडतोय. हां, ढग सगळ्या समुद्रात आहेत, येतच नाही तिथे. प्रभू आज्ञाच करत नाही यायला. गरमी वाढत चालली. थोडासा दाखवला प्रभूनं, आशा लावली. आज प्रभूला सांगा, प्रभू मी कंटाळा करणार नाही, तू पण आमच्यावर कंटाळा करू नको. तू कंटाळा केलास तर आमचं संपलं, आम्हाला खायला नाही मिळणार. प्रभूनं कंटाळा केला तर आपल्याला खायला मिळेल? नाही मिळणार.
1 वर्ष पाऊस नाही पडला तर आपल्या कंपन्या बंद होतील. कारण ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत कुठल्याही आहेत त्या शेवटी शेतावरतीच अवलंबून आहेत. खायला नाही तर काय, नोटा जरी छापल्या भरपूर आणि शेतात पिकच नाही तर काय नोटा खायच्या? म्हणजे लक्षात घ्या की जर शेत पिकलं, शेतकरी जगला तर जग जगेल. प्रभूनं पाऊस दिला तर शेतकरी जगेल, त्याची शेतं पिकतील आणि जग खाईल. हालेलुया. एक शेतकरी पिकवतो आणि 1000 खातात. या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आपल्याला प्रभूकडे मागायचं आहे, बापा आम्हाला जगू दे, आम्ही तुझा महिमा करू. आम्ही समुद्रात येईपर्यंत थांबणार नाही, कंटाळणार नाही, नेटानं धीरानं शेवटपर्यंत धीर धरून मी वाट बघेन. हालेलुया. तेव्हा तो माझ्याकडं वळेल. धीर धरून मी कंटाळणार नाही. प्रभूला आपण धन्यवाद देऊ आणि म्हणूया पुढे जाऊया. पहा आता दुसरी गोष्ट मला सांगा की आपण कोण आहोत? वारली का? आदिवासी का? कोण आहोत आपण? वाचा वाचा वाचा. अरे बाबा, नेहमी नेहमी मी तुम्हाला सांगतो की अशासाठी की तुम्ही स्वतःला काय समजावं, नाही का? कोणी जर तुम्हाला विचारले काय शाणा, तो काय समजतो रे स्वतःला, त्याला शांतपणे सांगा, मी स्वतःला देवाचा मुलगा समजतो. काय समजतो? काय समजतो? तू स्वतःला काय समजतो? हां, वाचा. पहिला योहानाचं योहान पहिला अध्याय 12 वचन. 3रा अध्याय, पहिला योहान 3रा अध्याय 1 वचन. 3रा अध्याय 1 वचन. पहिला योहान. हा, योहानाचं पहिला योहानाचं पहिलं पत्र सुवार्ता नाही. योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय 3रं वचन. पहिलं वचन. आपल्याला देवाची लेकरे म्हणावे, यात बापाने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे. आम्हाला देवाची लेकरं पोयरं म्हणावं, यात देवानं आम्हाला केवढं प्रीतिदान दिलं. आम्ही तर गटार होतो, पापानं भरलेलं होतं, काहीच चांगलं आमच्यामध्ये नव्हतं. पण देवानं आम्हाला काय दिलं? प्रीतिदान दिलं, प्रीतीचं दान दिलं. देवानं आम्हावर एवढी प्रीती केली की त्यानं गटाराला समुद्रापर्यंत आणलं. आम्ही गटाराला तो समुद्र करणार आहे. गटाराला काय करणार आहे प्रभू? समुद्र करणार आहे. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला गटार राहायला आवडेल का समुद्र व्हायला आवडेल? पवित्र पवित्र शुद्ध. आमेन. आम्हाला समुद्र व्हायचं. हा समुद्र कोण आहे? प्रभू येशू. संपूर्ण जग भरून उरलेला, आकाशांच्या आकाशात तू मावत नाहीस असा आमचा समुद्र आमचा पिता आहे आणि आम्ही त्याची पोयरं आहोत. आमेन. पण देव जसा आहे तसंच आम्हाला वागलं पाहिजे ना रे बाळानो. आम्हाला पाप करता येईल का? देव पाप करतो का? नाही. देव कोणा पोयरीच्या मागे लागतो का? नाही. मग आम्ही जर देवाची पोयरं तर आम्हाला कोणा पोयरीच्या मागे लागता येईल का? देवाला नवली आहे का? देव नवली आणतो का? देव नवला करते का? मग आम्ही तर देवाच्या पोयरं आहोत तर आम्हाला तसंच केलं पाहिजे ना. म्हणून जसा माझा देव पवित्र आहे तो काय म्हणतो? मी जसा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. मी जसा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. मी जसा समुद्र आहे तसे तुम्ही माझ्यामध्ये सर्व गटारामती, हिंदू असू देत, मुसलमान असू देत, ख्रिश्चन असू देत, सर्व काय आहेत? गटारं आहेत ना. आहेत ना गटारं? हो की नाही? कोणामध्ये चांगलेपणा आहे का? हिंदूमध्ये चांगलेपणा आहे का? मुसलमानामध्ये चांगलेपणा आहे का? ख्रिश्चनांमध्ये चांगलेपणा आहे का? जातीमध्ये चांगलेपणा आहे का? नाही. एका अर्थानं हे सगळे पिंजरे आहेत. काय आहेत? पिंजरे. आता आपण पिंजऱ्याकडे येऊया. पहा, त्याच्या मागे एक तुम्हाला मी सांगतो. प्रार्थनेला जेव्हा आपण येतो ना, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आलो, दुःखात आलो, संकटात आलो, दारू होती, आजार होते, देवानं आमचे आजार बरे केले की नाही?
पटकन मागितलं ते पटकन दिलं, ताबडतोब, जास्त उशीर लावला नाही. मी देवाकडे आलो तेव्हा फार माझा मुलगा आजारी होता, फार आजारी होता, काही त्याला उपाय नव्हता जगामध्ये. त्याच्यामुळे मी देवामध्ये आलो. आणि जेव्हा मी देवामध्ये आलो, प्रभूमध्ये आलो, प्रभूनं एका दिवसात माझा मुलगा बरा केला, त्याच दिवशी. मग ती त्यावेळेला जी मला कृपा त्यानं प्रभूनं दिली, ती आयुष्यभर दिली का? नाही. पहिलं त्यानं दाखवलं की मी जिवंत आहे. आमेन. दुसरं काम माझ्याकडे सोपवलं, माझ्या मागे ये, मी तुझ्या मागे येणार नाही. मी तुला दाखवलं मी जिवंत आहे, मी तुझा बाप आहे, मी हे सगळं करू शकतो. जगातला कुठला डॉक्टर करू शकत नाही ते मी करू शकतो, हे त्यानं मला दाखवलं. आमेन. आता पुढचं काम हे माझं आहे, त्याला न सोडणं हे माझं काम आहे. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा प्रथम आलात तेव्हा प्रभूनं तुमची प्रार्थना ऐकली, अनुभव दिला. आता तुमचं काम की प्रभूला सोडायचं नाही. दर रविवारी, दर शनिवारी जेव्हा जेव्हा देवाचे पवित्र लोक एकत्र जमतात तिथे त्यांच्यामध्ये हजर व्हायचं आणि देवाच्या सेवेला आपला हातभार लावायचा. झाडू मारता येतं, मारा झाडू. काही जे करता येतं मंडळीमध्ये, हे ख्रिस्ताचं शरीर आहे, जे काही करता येतं ते प्रभूसाठी करा. तुमचे फळ कष्ट व्यर्थ जाणार नाहीत. हालेलुया. जे तुम्हाला करता येतं ते करा. सचिन हा मला घेऊन येतो, सध्या झोपला येतो नाही ना, खाली मान घातली की मला भीती वाटते, झोपला. त्याला इतक्या लवकर उठायची सवय नाही, फार लवकर उठतो 4 वाजता आणि मला घेऊन येतो. मग त्याला झोप येते, ड्रायव्हिंग करतो तेव्हा झोपत नाही, ड्रायव्हिंग करताना झोपत नाही, नाही तर तो आम्हा सगळ्यांना झोप येईल. पण तसं काय आजपर्यंत झालेलं नाही. मग इकडे आला की पटकन चावी मागतो आणि झोपायला जातो. लवकर लवकर आणतो गाडी कशी तरी, मग झोपायला जातो. तासभर झोप काढली का फ्रेश होतो, इथे येऊन बसतो. जर झोप पुरी नसेल झाले तर मग हळूच. पण इतकी वर्ष देवाच्या सेवकाची त्यानं सेवा केली आहे. त्यानं आणलं आहे. मला गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकू देत नाही, काहीही खर्च मला तो करू देत नाही. आता मला सांगा, प्रभू कोणाचं फुकट घेतो का? नाही. प्रभूनं त्याला भरपूर दिलं. ज्या प्रमाणात त्यानं पेरलं त्या प्रमाणात तो कापतो. मुलगी 3ऱ्या-2ऱ्या मजल्यावरून खाली पडली, मेली, प्रभूनं जिवंत करून दिली. तुमच्या समोर आहे. प्रभू आपला दूत त्याच्या सेवकाच्या भोवती ठेवतो. आमेन. म्हणून आपलं कृत्य असं पाहिजे, नेहमी देवाच्या सेवेच्या लागा. आपल्याकडे देवानं नेमलेले सेवक आहेत, विनोद दादा आहे, प्रकाश आहे, दांडेकर आहेत. जे काही तुम्हाला त्यांच्यासाठी करता येईल ते करा. हालेलुया. घरात काही चांगलं केलं तर पहिलं देवाच्या सेवकाचा वाटा काढून ठेवा, द्या त्यांना आशीर्वाद देऊ देत. त्यांचे आशीर्वाद फुकट जाणार नाही, द्या त्यांना. हालेलुया. म्हणून मी तुमच्याकडे कणकं काय म्हणतात रे, कोण मागतो. तुम्हाला आशीर्वाद देतो कोणाचे. मला आवडतात कोण. आता बस तुमच्यासाठी नाही ना, तो तुम्ही एवढे जे लोकांनी कोण आणले ना, तर माझा अख्खा रूम भरेल. हां, कणका बांधावं लागेल कोणासाठी, कोणी बांधला नाही आजपर्यंत. देवाच्या सेवकांना द्या. तो विषय वेगळा आहे, आजचा विषय नाही. परंतु त्याच्यामधले आशीर्वाद मी तुम्हाला कधीतरी सांगेन. देवाच्या सेवकाला कोणी कोणी दिलं आणि त्यानं त्याच्या बदल्यात काय मिळालं हे तुम्हाला सांगेन. पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी आपल्याला सगळं पाहायला मिळतं. पण तो विषय आजचा नाही. आज आपण पाहणार आहोत कंटाळा. समुद्रात मिळेपर्यंत कंटाळा करू नका. गटाराला समुद्रामध्ये मिळाल्याशिवाय गटार शुद्ध होणार नाही, पवित्र होणार नाही. गटाराला समुद्रात मिळू द्या, कंटाळा करू नका. एवढाच आजचा विषय आहे. पहा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपण जे मागितलं ते देवानं आपल्याला दिलं.
बरोबर आहे. ज्याचं द्यायचं राहिलं आहे त्याने कदाचित कंटाळा केला असेल म्हणून अजूनपर्यंत त्याला मिळालं नसेल, पण येत्या दिवसात ते मिळेल. कंटाळा करू नका. पण एक गोष्ट न मागताही आपल्याला देवानं दिली ती जगाला मिळत नाही. न मागता एक गोष्ट आपल्याला दिली. जेव्हा इथे आपण आलो तेव्हा जे आपण मागितलं, माझ्या नवऱ्याची दारू जाऊ दे, ती गेली, आजार जाऊ दे, गेला, माझी मुलं शिकू दे, गेलं, जे जे काही मागितलं ते आपल्याला देवानं दिलं. पण न मागता एक गोष्ट आम्हाला देवानं दिली. तुमच्या लक्षात आहे का? आपण वाचलं आताच, देवाची लेकरं होण्याचा अधिकार दिला. सगळ्यात मोठं. जगाला हे मिळालेलं नाही. जगाला मिळालेलं नाही. हिंदूंना मिळालेलं नाही. मुसलमानांना मिळालेलं नाही. ख्रिश्चनांना मिळालेलं नाही. आम्हाला मिळालं. येस, टाळ्या वाजवाल का मोठ्यानं? आता मला सांगा, कोण रे तू? अरे कोण रे तू? अरे मोठ्यानं बोला. असं नाही बोलायचं. उंदरासारखं नाही बोलायचं, सिंहासारखं बोलायचं. सिंह माहिती आहे ना? सिंह माहिती आहे का नाही? कुठं असतो रे? इथं असतो. सिंहासारखं. मी देवपुत्र आहे, मी देवाचा मुलगा आहे. देवानं मला त्याची मुलगी आणि मुलगा होण्याचा अधिकार दिलेला आहे. अरे केवढा मोठा अधिकार. देवानं आम्हाला मुलगी बनवावं, हा केवढा मोठा अधिकार. हा फुकट घालवू, गटारात बुडवू नका. हा अधिकार गटारात बुडवू नका, जाकून ठेवा. कुणी विचारलं, काय रे स्वतःला काय जास्त शहाणा समजतोस काय तू? काय सांगाल? काय सांगाल? शहाणा बिणा काय मला माहीत नाही, पण मी स्वतःला देवाचा मुलगा समजतो, म्हणून मी तुझ्या थोबाडीत मारणार नाही. म्हणून मी तुझ्या थोबाडीत मारणार नाही. जी भाषा तू बोलतो त्या भाषेत मी तुला उत्तर देणार नाही. मी देवाच्या भाषेत तुला उत्तर देईन. हालेलुया. मी देवाचा मुलगा आहे. तुला व्हायचं असेल तर चल माझ्या मागं. हालेलुया. देवाचा मार्ग मी तुला शिकवीन. देवाच्या भाषेत बोला. आपल्या भाषेत बोलू नका. आदिवासी भाषेत बोलू नका. आय माय ही भाषा नाही. काय? आय माय ही भाषा नाही. हालेलुया. देवाची भाषा, देवाची भाषा, पवित्रतेची भाषा, शुद्धतेची भाषा, प्रेमाची भाषा, प्रीतीची भाषा. आमची भाषा, देवाच्या मुलांची भाषा कोणती? प्रीतीची भाषा, प्रेमाची भाषा. बरोबर आहे. प्रेम द्या. देवानं जसं प्रेम दिलं तशी देवाची मुलं प्रेम देतील. देवानं जसं आमच्यासाठी प्राण दिले तशी देवाची मुलं इतरांसाठी प्राण देतील. जमेल का? आज लक्षात घ्या प्रियानो, आज लक्षात घ्या. कारण आम्ही गटार राहणार नाही, आम्ही समुद्र होणार आहोत. आमेन. हालेलुया. पहा आता देवानं आम्हाला मुलगा आणि मुलगी होण्याचा अधिकार का दिला? कधी विचारला प्रश्न? दिला. अधिकार दिला. का दिला? आपण त्याचे प्रतिरूप हो. बरोबर. फक्त एवढंच नाही, तर ह्या पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी. पिंजऱ्यातून कोणता पिंजरा? एक पापाचा पिंजरा आहे, दुसरा नाती गोत्याचा पिंजरा आहे. नाती सोडवत नाहीत, नाती तुटत नाहीत. जातीचा पिंजरा आहे, हो की नाही? कोणीतरी म्हणालं त्या दिवशी, आमची आदिवासी संस्कृती आहे, मोठी संस्कृती आहे, नाही का? संस्कृती रक्षक आले होते आपल्याकडे, येतील. हे काय संस्कृती? ही काय आहे? पिंजरा. आमेन. बरोबर आहे. जात काय आहे? पिंजरा. धर्म काय आहे? पिंजरा. सासू काय आहे? पिंजरा.
नवरा काय आहे? पिंजरा. मुलगा काय आहे? पिंजरा. बायको काय आहे? पिंजरा. का? कारण आपण मनानं त्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत. बरोबर आहे? कसे? ऐका हो नीट, कोणाला सांगू नका, तुम्हालाच सांगतो. बायकोवर प्रेम करतो नाही का? मग प्रेमात तो अडकला की नाही? म्हणजे पिंजऱ्यात अडकला की नाही? सासूचा द्वेष करतो नाही का? अडकला की नाही? कशामध्ये? द्वेषामध्ये. कोणी प्रेमामध्ये अडकलं, कोणी द्वेषामध्ये अडकलं, कोणी जातीमध्ये अडकलं. अरे जात कशी सोडायची? जी जात नाही ती जात. जात जाते का? नाही नाही. मी येऊ आहे, मी तेऊ आहे, मी 96 कोळी मराठा आहे, कोण म्हणतो. कोण म्हणतं मी 95 कोळी ब्राह्मण आहे. काय जात नाही ती जात. पिंजरा. अडकले ना. तर प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे. कोणी मुलाच्या प्रेमात अडकलेला आहे. आमचे आई वडील आम्हाला जाम फटकावायचे. शाळेत मास्तर मारायचे, आम्ही मास्तर म्हणायचो, सर म्हणायचो. सर नंतर, पहिलं मास्तर, त्याच्या आधी गुरुजी. बरं का? सरबीर नाही, मग मास्तर. आमच्या काळामध्ये सरबीर तुमच्या काळात, आमच्या काळात नाही. मग मास्तरनं फटकावलं आम्हाला, धरून पक्के फटकावायचे हातामध्ये बेताच्या छडीनं. बापाला सांगायची भीती. बापाला काय सांगणार? बाप सांगेल मास्तरला जाऊन पक्का मारायला. उलट होईल. मग सांगायचं नाही, कुल्यावर चांगले तांबडं झालेत कुले, गुपचूप चोळायचे, गप बसायचं, सांगायचं नाही, नाही तर बापा आणखी मारेल. तो आमचा काळ. आताचा काळ कसा आहे? मुलाला मारलं तर मुलगा येऊन बापाला सांगतो, बापा सरने मला मारला. बाप नाही विचारत का तू काय केलं म्हणून, तुला कुठतो आता धरून पक्का. हा बाप जातो साराला विचारायला, कारण माझ्या पोराला कशाला मारला. दिवस बदलले, त्यामुळे मुलंही बदलली. त्यांना आता भीती राहिली नाही. बाप असा या मुलाच्या प्रेमाच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे. आम्ही प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी पिंजऱ्यामध्ये अडकलेलो आहोत. मोहाचा पिंजरा, वासनेचा पिंजरा, मुलाच्या प्रेमाचा पिंजरा, किंवा शेजारच्यांच्या द्वेषाचा पिंजरा. द्वेष, भांडण, राग, अशा रीतीनं आम्ही कुठे ना कुठेतरी पिंजऱ्यामध्ये अडकलेलो आहोत. नीट समजून घ्या. स्वतःलाच विचारा, मी कुठल्या पिंजऱ्यामध्ये अडकली आहे? नवऱ्याच्या प्रेमाच्या, नवलीच्या प्रेमाच्या. माझं मन नवलीच्या मागे जात आहे, पिंजरा. माझं मन त्या पोहरीच्या मागे जात आहे, पिंजरा. हा पिंजरा पिंजरा पिंजरा. आणि आपल्याला प्रभू कशासाठी आला? पिंजऱ्यात अडकवायला आला का पिंजऱ्यातून बाहेर काढायला आला? येस. म्हणून तो म्हणतो, सर्व सोड माझ्या मागे. तोड पिंजरा. काय करायला सांगतो प्रभू? तोड पिंजरा. मी माझं, त्या ब्राह्मणाला समजलं. तो म्हणतो, मी माझं मावळो सर्व, माझा पिंजरा तुटो. या पिंजऱ्याला किती काड्या आहेत? दांड्या. माहिती ना पोपटाच्या पिंजऱ्याला केवढ्या असतात? जेवढा मोठा पिंजरा तेवढ्या जास्त दांड्या, बारका पिंजरा तेवढ्या कमी दांड्या, काड्या. कुठल्या दांड्या आपल्याला आहेत? बायकोचं प्रेम एक दांडी, मुलाचं प्रेम एक दांडी, सासूचा द्वेष दुसरी दांडी, सासऱ्याचा द्वेष तिसरी दांडी. नाही का? ह्या मुली ज्या सासूचा द्वेष करतात, या पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या आहेत.
यांना बाहेर काढायचं कोणी? कसं? प्रभू म्हणतो सर्व सोड, चल माझ्या मागे, सर्व सोड. नवऱ्याचं प्रेम पण सोड, बायकोचं प्रेम पण सोड. त्यांना रस्त्यात सोड असं नाही, प्रेम सोड. रस्त्यात नको सोडू, नाही तर तुम्ही रस्त्यात सोडाल. नाही, लग्न केलं कर्तव्य पुरं कर. पण मन ज्यामध्ये प्रभू राहतो ते हृदय हां देवाला दे. ह्याचा पिंजरा नको बनवू. देव पिंजऱ्यात राहणार नाही. ह्याचा पिंजरा बनवू नको. तोड पिंजरा, चल प्रभूच्या मागं. धन सूत दारा, हजारदा सांगतोय, असू दे पसारा, नको देऊ थारा, आसक्तीत. धन असू दे, पिंजरा. संपत्ती आहे का? पिंजरा. सूत, बायको. सूत म्हणजे बायको. दारा म्हणजे आणि सूत म्हणजे मुलं. दारा म्हणजे बायको. धन असू दे, मुलं असू दे, बायको असू दे, नको देऊ थारा आसक्तीला. त्याच्यामध्ये गुंतू नको, त्या पिंजऱ्यामध्ये शिरू नको, पिंजऱ्याच्या बाहेर. तोड सारी बंधनं, तोड सारी बंधनं. कारण हे काहीच राहणार नाही. तुझं मन मात्र अडकेल आणि तू समुद्रापर्यंत पोचणार नाही. गटारात डबकं तयार होईल, माझं माझं माझं. आणि त्या डबक्यात तू लोळत राहशील डुकरासारखा. धुतलेली डुकरी गाळाकडं डबक्याकडं परतली. नको ना, नको ना. पक्षी किंवा वाघ, पक्षी जेव्हा पिंजऱ्यामध्ये असतात तेव्हा ते काय करतात? त्यांना बरं वाटतं का पिंजऱ्यात? नाही. दार उघडा, काय करतील? ब्रर. पण आम्हीच दाराला अशा कड्या लावलेत की आम्हीच उघडत नाही. लावलेत ना कड्या, हो की नाही? पक्ष्याला पिंजऱ्यात ठेवलं आणि कडी काढली का पक्षी गायब. बोल. वाघोबाला पिंजऱ्यात टाकला तर वाघोबा काय करतो? अरे काय करतो? ह्याला कोणालाच माहिती नाही. वाघोबाला पिंजऱ्यात टाकला तर वाघोबा शांतपणे बसतो का? दादा ये, दादा बेस काय, दादा ये. नाही ना. काय करतो? ते ती त्या काड्या त्याच्या दात, मोठ्या मोठ्या सगळ्या दातानं अशा अशा माको दात पडतात, पण तो आपला प्रयत्न सोडत नाही. खायला विसरतो, त्याला खायला टाकतो. कोंबड्या टाक नाही तर बकऱ्या टाक, नाही खात तो. पहिला मला बाहेर येऊ द्या, मग बघतो मी काय करायचं ते. आम्ही वाघोबा नाही का? अरे आम्ही वाघोबा नाही का? सिंहाची पिल्लं नाही का? आमेन. करता का प्रयत्न? अरळ मला बाहेर येऊ दे एकदा. प्रभू हे तोड, मला बाहेर यायचं आहे. प्रभू हे तोड पिंजरा. हालेलुया. कोणाकोणाला पिंजऱ्यामध्ये आवडतं ह्या जगातल्या? आवाज बंद. अरे खरा जो आहे वाघोबा तो हात वर करून सांगेल मला या पिंजऱ्यात आवडतं. त्यात बायको आहे, पोरं आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे. या पिंजऱ्यामध्ये मी सुखी आहे. काय पाहिजे? पिंजरा पाहिजे का समुद्र पाहिजे? हालेलुया. नुसतं मी बोलतो म्हणून बोलू नका, विचार करून बोला. काय पाहिजे? प्रभू तुम्हाला हा पिंजरा द्यायला आला नाही, पिंजऱ्यातून काढायला आला. हे पक्क लक्षात ठेवा. हालेलुया. म्हणून तो अनेकदा म्हणतो सर्व सोड आणि माझ्या माग ये. पौलाकडे बघा, राहिला का पिंजऱ्यात? नाही. प्रभूचा कोणता शिष्य पिंजऱ्यात राहिला, पोराबाळामध्ये रमला? नाही. नाही ना. आम्ही कोण आहोत? शिष्य ना. मग आम्ही कुठे रमलो आहोत? आम्ही आमचा प्रिय पिंजरा प्रिय मानला आहे. हॅलो, काय मानलं आहे? प्रिय पिंजरा. आज निश्चय करा, प्रभू तुझ्या सामर्थ्यानं मी हा पिंजरा तोडीन. असू दे बायको, असू दे मुलं, असू दे कोंबडी खायला ना, असू दे, पण माझं मन मी त्यामध्ये गुंतवणार
नाही, मी हा पिंजरा तोडीन, मी बाहेर येईन, आकाश माझं वाट पाहत आहे. आमेन. आकाश माझं राजासन, पृथ्वी माझं पादासन. कोणी म्हटलं? आकाश माझी वाट पाहत आहे. जर मी पिंजऱ्यात राहिलो तर मी कसा उडेन रे बाबा, कसा उडेन? आज आपल्याला ही बंधनं तोडावी लागतील. या पिंजऱ्यावर रोज धडका मारा. वाघोबा काय करतो? दातानं पिंजरा काय करतो? चावतो ना गाड्या त्याच्या. दात पडले चालतील, पण तोडा, प्रयत्न करा. हा पिंजरा मला नको. हालेलुया. हा पिंजरा शेवटी आम्हाला नरकाकडे घेऊन जातो. पिंजऱ्यात जो राहतो आणि जो बाहेर येत नाही तो पिंजऱ्यातच मरतो. आपण कुठे मरणार? जातीच्या पिंजऱ्यात, धर्माच्या पिंजऱ्यात, संसाराच्या पिंजऱ्यात. कुठं मरणार? नीट विचार करा. प्रभूनं आम्हाला मुक्त होण्यासाठी बोलवलेलं आहे. त्याला म्हणतात तारण. काय म्हणतात? मुक्त म्हणजे काय? मुक्ती म्हणजे तारण. मुक्त, मोक्ष, मुक्त, मुक्ती, तारण. पिंजऱ्यातून बाहेर येणं हे तारण. समुद्रामध्ये एक होणं, माझ्यामध्ये एक होणं. प्रभू म्हणतो माझ्यामध्ये एक व्हा, हे तारण. परंतु बुद्धू मनुष्य हे जाणत नाही. मूढमती बुद्धू मनुष्य. ज्याची मती, ज्याची बुद्धी मूढ आहे, बुद्धू आहे, तो हे जाणत नाही. लोखंडाचा पिंजरा असेल तर काय करतो? चांदीचा मागतो. आणि चांदीचा असेल तर काय मागतो? सोन्याचा मागतो. पहिलं आपली घरं ही मातीची, हो का नाही? मातीची, कुडाची, शेणानं सारवलेली. मग काय मागितलं? लोखंडाची होती समजू आपण, चाल. मग काय मागितलं आम्ही? घरकुल आलं. घरकुल आलं. काय आलं? घरकुल आलं. चांदीचा पिंजरा मागितला. मातीचा होता तो. कसला मागितला? चांदीचा. कोणाकोणाला घरकुल आली रे बाबा? हातण्यावर करणार होता केला, एक झाला. आता घरकुलामध्ये मन रमतं का? थोडे दिवस थांबा. खिसा जरा जड होऊ द्या, चांगली नोकरी मिळवू द्या, चांगलं येऊ द्या, नाही तर ढेकळं विकू द्या. ढेकळं विकतात माहिती आहे का? नाही. अरे माहिती आहे का? नाही. नाही. जमीन म्हणजे ढेकळं. दुसरं काय असतं जमिनीत? शिपा, शिप म्हणतात त्याला. ढेफा. ढेफा. हां, मराठीमध्ये ढेकळं, तुमच्यामध्ये ढेफा. जमीन विकली म्हणजे ढेफा विकल्या ना. मग आता ढेफा विकल्या, पैसा आला तर काय करायला पाहिजे? स्लॅबचा बंगला पाहिजे. आधी मातीचा होता, मग चांदीचा मागितला, आता कसला पाहिजे? सोन्याचा पाहिजे. आमच्याकडे बांधले वसईला. पोरं कुठे गेली? शिकली. आणि कोणी अमेरिकेला, कोणी कुठे, कोणी न्यूझीलंडला. आता त्या म्हाताऱ्या आई बापांना तो पिंजरा सोन्याचा, त्यातून त्यांना बाहेर निघवत नाही. अडकलेत. आयुष्यभर कष्ट केलेत. कशासाठी? सोन्याच्या पिंजऱ्यासाठी. सगळं आहे, AC आहे, सगळं आहे, पण पाणी द्यायला कोणी नाही. पाणी द्यायला कोणी नाही. कोणी नाही. म्हाताऱ्याला काय गॅस पेटवता येत नाही, म्हातारीला उठवत नाही, सून पाणी द्यायला नाही, पोयरा पाणी द्यायला नाही. एवढ्या कष्टानं पिंजरा बांधला. आता त्या पिंजऱ्यातच मरणार. देवाकडं जाईल. देवाची ओळख नाही, पिंजरा सुटला नाही. बाळानं तुमचं काय? कोणता पिंजरा पाहिजे? मातीचा, चांदीचा, सोन्याचा? कोणता पिंजरा पाहिजे?
पोरं तुमची होणार नाही. नवली आली का बायको आली का गेली. नवरा डोकरा डोकरीला टाकली नाही का, वाडगो वाडगे पडले तिथे. उठवत नाही ना, चालवत नाही ना, हगमूत काढवत नाही ना. पिंजरा पिंजरा कुठे मरणार? पिंजऱ्यात. मुंबईमध्ये एका बिल्डिंगमध्ये किती कुटुंब राहतात? 25, 50, 100, 200, आज 50 माळ्याच्या बिल्डिंग आहेत. आता नातं नाही, तो पिंजरा आहे एक. मुलं बाहेर आहेत, आईबाप गावी आहेत. ज्याने तो फ्लॅट घेतला त्याने आयुष्यभर नोकरी केली, मुलांना शिकवलं. मुलांनी वेगळे फ्लॅट घेतले, आई बाबाबरोबर राहायचं नाही, पटत सासूचं पटत नाही. दुसरे फ्लॅट घेतले, पैसा भरपूर आहे, मुलं शिकलीत, पैसा भरपूर आहे. आता मुलं दुसरीकडे राहत आहेत. म्हातारे मेले, बाजूच्यानं पत्ता नाही आहे, कारण संबंधच नाही आहे, नातंच नाही कोणाशी, संबंधच नाही. म्हातारे मेले, मुलांना पत्ता नाही. वास मारू लागला, बाहेरच्यानं तिथे आले नाही बघायला, कारण दार लॉक आहे. पोलिसांना कळवलं, बाजूच्या रूममधून वास येतो आहे. पोलीस आले, बघितलं, दोघंही पडलेले आहेत, कुजलेले आहेत, दोघांनी आत्महत्या केलेली आहे. सहन होत नाही म्हणून. हे म्हातारपण, हे दुःख. पैसा भरपूर आहे, बँका भरलेले आहेत, पण काय नोटा खायच्या? माणसाला प्रेम पाहिजे, प्रेमाचा आधार पाहिजे. आपली मंडळी ह्याचसाठी आहे की माझा भाऊ माझी बहीण जर एकाकी असेल, दुःखात असेल, तर आम्ही धावत जाऊ. हालेलुया, हालेलुया. देवाची मंडळी ह्याचसाठी आहे. पण पिंजऱ्यात राहू नका, पिंजरे तोडा, पिंजरे तोडा. हालेलुया. शक्ती मागा, प्रभू मला या पिंजऱ्यात राहायचं. समाजाच्या, रूढी परंपरेच्या, जातीच्या, धर्माच्या, प्रेमाच्या, द्वेषाच्या, कसल्याच प्रेमात कसलंच बंधन नको, कसलंच नको. आणि खरेपणानं देवाला म्हणा, या पुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा, या पुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा, या पुढे तू माझा सर्व. पुढे ही दृष्टी जगाला विटली, तुझ्या पदी जडली. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा. पुढे सांगा प्रभूला, प्रभू पिंजरा नको, तू माझा. मला काढ या पिंजऱ्यातून बाहेर, काढ मला पिंजऱ्यातून बाहेर. माझा शेवटचा दिवस आनंदाचा होईल. मी खाटेवर सडत तडफडत मरणार नाही. मी माझ्या प्रभूच्या चरणावर प्राण सोडीन, कारण तो माझ्या प्रभूचा आहे आणि मी प्रभूमध्ये मिळवला जाईन. येस, हालेलुया. प्रियांनो, हे घ्या, हे ज्ञान आपल्याकडे आहे, हे सत्य आपल्याकडे आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोचलं आहे. देवाच्या मुलांना देवानं हे सत्य समजावून सांगितलं आहे. अरे, हे 2 दिवसाचं जीवन आहे, त्याच्यापुढे नरक किंवा स्वर्ग आहे. आजच तुझा रस्ता स्वर्गाच्या दिशेनं असू दे, नरकाच्या दिशेनं नको. स्वर्गाच्या दिशेनं प्रभूनं वाट आपल्याला दाखवली आहे. तो पुढे चालत आहे आणि म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात, ती माझ्या मागे येतात, त्यातल्या एकाचाही नाश होत नाही.
प्रभूचं वचन पाळणं हेच देवाच्या मागे चालणं. मी देवाच्या मागे चालतो, मी प्रार्थनेला जातो असं म्हणून जर तुम्ही देवाची वचनं पाळत नसाल तर तुम्ही स्वतःला फसवता. जगाला फसवता ती गोष्ट वेगळी, पण स्वतःला फसवता. जो मंदिरात येतो, ज्यानं बाप्तिस्मा घेतला, त्यानं करार केला, मी माझ्या प्रभूच्या मागं चालेन. ही दृष्टी जगाला विटली म्हणजे कंटाळली. विटली म्हणजे काय? दृष्टी. माझी नजर आता जगाला कंटाळली. माझी नजर आता जगाकडे नाही, जगातल्या संपत्तीकडे नाही, गाडीकडे नाही, बंगल्याकडे नाही, कशाकडेच नाही, जगातल्या कशाकडेच माझी नजर नाही. माझी नजर त्या समुद्राकडे आहे. माझी नजर गटारातल्या कुठल्याच गोष्टीकडे नाही. माझी नजर गटारातल्या कुठल्याही गोष्टीकडे नाही, तर कुठे आहे? माझ्या प्रभूकडे आहे. प्रभूपदी जडली. साधू सुंदर सिंगांची नजर कुठे होती? जगाकडे, बायकांकडे, संपत्तीकडे, सोन्याकडे, मान सन्मानकडे? नो 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 नो. माझा प्रभू. पौलाची नजर कुठे होती? पेत्राची नजर कुठे होती? जगाकडे नाही. त्याला पण संसार होता, पेत्राला संसार होता, पौलाला नव्हता. पण पेत्राची नजर कुठे होती? घरात रमला का तो? बायकोबरोबर रमला का तो? मुलांमध्ये रमला का तो? नाही. प्रभू त्यांची काळजी घेईल. मी माझ्या प्रभूच्या मागे चाललो. प्रभू त्यांची काळजी घेईल आणि प्रभू त्यांना उपाशी मरू देत नाही. तो म्हणतो, माझा सेवक माझी सेवा करतो, तुझी मुलं मी सांभाळेन. हालेलुया. करून बघा, तुमची मुलं, तुमचा संसार प्रभू सांभाळतो की नाही. तुम्ही सांभाळायला जाल तर प्रभूला पण गमवाल आणि मुलं पण गमवाल. तुम्हाला मुलं सांभाळता येणार नाहीत, कारण त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. ती तुम्हाला सांभाळता येणार नाहीत, कारण मोबाईलनं त्यांना खूप काही शिकवलं आहे आणि शिकवणार आहे. मग त्यांना कोण ठिकाणावरती आणेल? कोण? तुमची दृष्टी प्रभूकडे लागलेली असेल तर प्रभू आनंदित होऊन त्या मुलांना बरोबर ठिकाणावर आणेल, कारण सर्व अधिकार आणि सर्व शक्ती त्याला आहे. आकाशात आणि पृथ्वीवर तो म्हणतो, सर्व अधिकार आणि शक्ती माझी आहे. मी तुझ्या मुलांना सांभाळीन. तुला सांभाळता येणार नाही, कारण त्यांच्या हातामध्ये सैतान आहे. हातामध्ये काय आहे? सैतान आहे. हालेलुया. म्हणून जर तुम्ही मोबाईलमध्ये पवित्र वचनं, बायबलची वचनं जर लिहून ठेवीत असाल, अजिबात ठेवू नका, कारण पवित्र वचन अतिशय पवित्र आहे आणि तुमचा मोबाईल अतिशय गटारगंगा आहे, कारण सगळ्या घाणेरड्या गोष्टी त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत की नाही. नुसतं बटन दाबण्याची गोटी की सगळी घाण नागडी उघडी तुम्हाला दिसेल आणि तुमचं मन सैतानाकडे जाईल. तुमचं मन तिकडे ओढून घेईल सैतान. तुम्हाला पिंजऱ्यामध्ये टाकेल. आज मोठा पिंजरा सैतानानं मांडलेला आहे जगासाठी, तो आहे मोबाईल. मोठा पिंजरा. कसं सुटाल आणि आपल्या मुलांना कसं सोडवाल? या पिंजऱ्यातून, सैतानाच्या पिंजऱ्यातून भले भले आत्मे, भले भले लोक, प्रभूमध्ये पुढारलेले लोक यानं, या मोबाईलनं, एवढूशा डब्बीनं खाल्ले, गिळले. मी साक्ष आहे. माझ्या समोर अशा अनेक घटना घडल्या की प्रभूमध्ये चांगले मुळावलेले वाढलेले लोक या मोबाईलच्या नादामुळे पापात पडले. त्यांचं मन पापानं भरलं. त्यातून ज्या घाणेरडे दृश्य आली ती इथे घुसली आणि इथून प्रभूला हाकलून लावलं. सैतान राहायला लागला. पडणं झालं. संपलं. प्रियानो, हा पिंजरा, याला हात लावू नका. फक्त फोनपुरते वापरा. बाकी त्याच्या भानगडीत पडू नका. नाश ठरलेला आहे. हे गटार आहे. गटारातली सगळी घाण कुठे आहे? तुमच्या खिशात. सांभाळा. फार मोठं व्यसन आहे. बाबांनो, तुम्हाला मी सांगतो, दारूचं व्यसन सुटेल. दारूचं व्यसन सुटेल. तंबाखूचं व्यसन सुटेल. आणखी कसलं व्यसन असेल ते सुटेल. पण मोबाईलचं व्यसन सुटत नाही. मोबाईलचं व्यसन सुटत. हे व्यसन एकदा लागलं,
सगळी मुंबईतली वसईतली सगळी पोरं या मोबाईलनं खलास करून टाकली. त्या दिवशी तुम्ही अनुभव घेतला वसईतल्या पोरांचे गुण कशामुळे? मोबाईलमुळे. उद्या तुमची मुलं त्याच लाईनला जाणार आहेत. मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. मुलांना पिंजऱ्यामध्ये अडकवू नका. त्यांना मोकळं होऊ द्या. आमेन. त्यांना मोकळं होऊ द्या. मुलं हट्ट करतील, जेवणार नाही, तमाशा करतील, हे करतील, ते करतील, गडबडा लोळतील. एवढीशी मुलं जेवत नाहीत मोबाईल घेतल्याशिवाय. एवढीशी मुलं. आमच्याकडे एक पिल्लू आलंय. आपल्या नवीन वाडीमध्ये देखभाल करायला आम्ही एक विधवा स्त्री, तरुण आहे बिचारी, तिला एक मुलगा आहे 4थीतला. मोबाईल शिवाय तो काहीच करत नाही. अभ्यासाला हात नाही, जेवणार नाही, तडफडेल, आईला शिव्या घालतो. त्या दिवशी फटकावला धरून. पण फटकावला तर आईला वाईट वाटते. काय करणार? सांभाळा मुलांना. मी धोका दाखवतो तुम्हाला. मुलांना फार सांभाळा. मोबाईलपासून दूर ठेवा. दारूची बाटली नाही करणार एवढा मोबाईल वाईट करेल. मुलगा दारूची अख्खी बाटली पिऊन पडला तरी त्याचं एवढं वाईट नाही होणार जेवढा मोबाईल वाईट करेल. हे मी म्हातारा झालो. अनुभवाचे बोल तुम्हाला सांगतो आणि प्रभू माझ्याशी जे नित्य बोलतो ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा प्रभूशी. प्रभू तुम्हाला काय सांगतो ते ऐका. काय सांगतो ते ऐका. एक नित्य बोलत जा. प्रभू बरोबर बोलत जा. प्रभू बोलतो, तुम्ही ऐकायला शिका. प्रभू तुमच्याशी प्रत्येकाशी बोलतो. ज्याने बाप्तिस्मा घेतला त्याच्या शिष्याबरोबर प्रभू बोलतो. रात्रीच्या प्रहरामध्ये, दृष्टांतामध्ये, स्वप्नामध्ये प्रभू बोलतो. पण आमचे कान जर मोबाईलकडे असतील तर आम्हाला ऐकू येणारच नाही. कान मोबाईलला देऊ नका, प्रभूला द्या. लक्ष मोबाईलमध्ये देऊ नका, प्रभूला द्या. जर तुमचं गटार डबकं होणार नसेल, करायचं नसेल तर ते समुद्राला मिळू द्या. आमेन. अडकवू नका, त्याला वाहू द्या, समुद्रापर्यंत जाऊ द्या. मग तुम्हाला वाटेल मी सुटलो. आमेन. हालेलुया. पटतं का मी बोलतो? हे पटतं का? हे असंच आहे का? नसेल तर मला सांगा हे असं नाही म्हणून. असेल, पटलं तर घ्या, सोडू नका. तुमचं भलं आहे. हालेलुया. तुमचं, कारण तुम्ही देवाची मुलं आहात. देवाच्या मुलासारखंच वागावं लागेल. तर आपल्याला अधिकार दिला, पण तो आपल्याला सिद्ध करावा लागेल. अधिकार दिला प्रभूनं आम्हाला, आम्ही घेतला का? देणं वेगळं आणि घेणं वेगळं. देणारा देतो पण घेणारानं घेतला नाही तर काय उपयोग? आम्हाला दिला अधिकार, पण प्रभू म्हणेल तू घेतला नाही, तू तुच्छ मानलं मला. तू मोबाईलला दिला सगळा वेळ. जेव्हा बघावं तेव्हा उठला का मोबाईल, झोपताना मोबाईल, बसताना मोबाईल. खरं आहे ना? अरे खरं का नाही? मी खोटं बोलतो? मग कोण राहतो तुमच्या हृदयात? हे जर खरं आहे तर मग हृदयात राहतो कोण? हे जर खरं आहे तर आम्ही देवाची मुलं आहोत का? काय मोबाईलची मुलं आहोत? आम्हाला बाप्तिस्मा कोणी दिला? मोबाईलनं दिला का? नाही ना. बऱ्याच लोकांनी मोबाईलचा बाप्तिस्मा घेतला आहे. ज्यानं देवाचा, ख्रिस्ताचा बाप्तिस्मा घेतला त्या ख्रिस्ताच्या मागे चालतात. ज्यांनी मोबाईलचा बाप्तिस्मा घेतला ते मोबाईलच्या मागे चालतात. कोणता बाप्तिस्मा घेतला? बोला, कोणता बाप्तिस्मा घेतला? तो काय, त्याला काय वाटतं? जो इथे हजर आहे, जो तुमच्याकडे पाहतो आहे, जो माझ्या मुखातून बोलतो आहे, त्याला काय वाटतं? मी नाही बोलत. मी धोका दाखवतो. हा धोका आहे. हालेलुया. समुद्रापर्यंत पोचणार नाही, मधल्यामध्येच नाश पावाल. हालेलुया.
ताईमाई अक्का, विचार करा पक्का. ख्रिस्तावर मारा शिक्का. काही लोक काय म्हणतात ते आपल्याला त्यांना समजत नाही. ते म्हणतात ताईमाई अक्का, हातावर मारा शिक्का, की ह्याच्यावर मारा शिक्का, त्याच्यावर मारा शिक्का. आम्ही म्हणतो आत्म्याला करू द्या शिक्का. ताईमाई अक्का, आत्म्याला करू द्या शिक्का. सुटलो रे बाबा सुटलो, नाहीतर अडकलो नरकाच्या वाटेवर. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. पुढे पहा, लूक शुभवर्तमान 12वा अध्याय 16 ते 21. लूक शुभवर्तमान 12वा अध्याय 16वे वचन. पान नंबर 1245. आणि त्याने त्यांना दाखला सांगितला. तो म्हणाला, कोणा एका धनवान माणसाच्या जमिनीनं फार पीक दिलं. कोणा एका श्रीमंत माणसाच्या जमिनीनं काय केलं? फार पीक दिलं, फार पिकलं त्याला. देवानं त्याला चांगला पाऊस दिला, चांगलं वातावरण दिलं, पूर नाही आणला, हो ना, वाहून नाही गेलं, वादळ नाही झालं, आणि मस्त पीक आलं. 16 आणे आमच्या भाषेत. पुढे, तेव्हा त्याने आपल्या मनात विचार केला. तो म्हणाला, मी काय करू, कारण माझी पिके साठवायला मला जागा नाही. काय मनात विचार केला? माणूस विचार कुठे करतो? मनात. आपल्या मनात रात्रंदिवस विचार चालू असतात. त्यानं पण केला की एवढं पीक आहे, साठवायला जागा नाही, मी काय करू, काय करू मी. त्यानं देवाला धन्यवाद नाही दिले. प्रभू, तू मला एवढं पीक दिलं, मी तुझे आभार मानतो. काय करू बापा या पिकाचं मी, मला सांग. तू दिलंस, तू पाऊस दिलास, तू वाढवलंस, तू दिलंस. देवाशी नाही बोलला, कोणाशी बोलला? मनाशी. हां, काय बोलला? वाचा, नीट लक्षात घ्या. मग त्याने म्हटले, मी असे करेन. तोच म्हणतोय, देवाचा काही संबंध नाही. पीक देवानं दिलंय, पण देवाला विचारत नाही. मी असं करीन. काय करीन? मी आपली कोठारे मोडून त्याहून अधिक मोठी बांधीन. हां, मी कोठारं मोडीन, कणगे मोडीन ना. काय करेन? मोठे कणगे बांधेन. आणि मग तेथे मी आपले सर्व धान्य व आपला माल साठवीन. मी आपलं सगळं धान्य आणि माल, पैसा नाही का, माल आला ना, धान्य विकलं ना, माल आला का नाही, साठवीन. कुठे आहे? कोठारात. आणि मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षापुरता पुष्कळ माल ठेवलेला आहे. पुष्कळ वर्षापुरता पुष्कळ माल ठेवलेला आहे. मज्जा कर, चाल, तू विसावा घे. तू आता काय कर? आराम कर, खा, पी, आनंदित राहा, आणि मज्जा कर. मित्रांना बोलो, पार्टी कर, नाही का, ताडी आण. आणि देव काय म्हणाला? हा देवाशी बोलतच नाही, पण देव बोलतो, हा ऐकत नाही. देव काय बोलतो? परंतु देवाने त्याला म्हटले. देवानं त्याला म्हटलं. त्याने ऐकलं का? नाही. देव आम्हाला बोलतो, आम्ही ऐकतो का? सावधान. देवानं त्याला म्हटलं, काय म्हटलं? अरे मूर्खा, याच रात्री तुझा जीव तुझ्या जवळून मागितला जाईल. याच रात्री तुझा जीव तुझ्यापासून घेतला जाईल, मागितला जाईल. तेव्हा ज्या वस्तू तू तयार केल्या त्या कोणाच्या होतील? हे सगळं तू एवढं साठवून ठेवलं, कणगे आणि धन आणि संपत्ती, ते कोणाचं होईल? जो आपल्यासाठी द्रव्य साठवून ठेवतो व देवाविषयी धनवान नाही, तो तसाच आहे. जो देवाविषयी धनवान नाही. त्याच्या कोठारात माल आहे, पण रिकामी आहे. याच्यामध्ये सैतान आहे, याच्यामध्ये देव नाही. कारण तो देवाशी बोलतच नाही, आणि देव बोलतो हे तो ऐकत नाही. देव त्याच्याशी बोलला, त्यानं ऐकलं का? नाही. ऐकलं असतं तर तत्काळ गुडघ्यावर जाऊन त्यानं म्हटलं असतं, माझ्या बापा मला क्षमा कर, तूच दिलं, तुझं आहे, घे बापा, मी गोरगरिबांना देऊन टाकतो, किंवा तू सांगशील ते मी करतो. त्याचा जीव वाचला असता आणि प्रभूचा आशीर्वाद त्याला संपला नसता. आम्ही काय करतो? हॅलो, आम्ही काय करतो? देव बोलतो की नाही? आम्ही ऐकतो का? हाच प्रश्न आहे.
जो त्या श्रीमंत माणसाच्या बाबतीमध्ये होता तोच प्रश्न आपल्याही बाबतीमध्ये आहे. बरोबर आहे? त्याला सांगायला कोणी नव्हतं, तुम्हाला सांगायला कोणीतरी आहे. हालेलुया. हो की नाही? आहे ना? ऐकता का? त्याला सांगायला कोणी नव्हतं, देवाचे शब्द त्यांनी ऐकले नाहीत म्हणून तो मेला. आणि त्याचं कोणाचं झालं ते एवढं सगळं? कोणीतरी लुटलं, कोणीतरी खाल्लं, नातलं का न खाल्लं, काकाने खाल्लं, मामानं खाल्लं, यानं खाल्लं, त्यानं खाल्लं, भांडाभांडी केले. तो माझा अमका होता, तो माझा तमका होता, तो माझा लुटलं. हा कुठं गेला? ह्यानं देवाचं ऐकलं असतं तर. आता स्वतःला विचारा, माझी मुलं, माझी बायको, माझं धन, माझी जमीन, माझं अमक, माझं माझं माझं, आज माझा जीव प्रभूनं माझ्यापासून मागितला तर हे कोणाचं होईल? विचारा, स्वतःलाच विचारा, हे कोणाचं होईल? म्हणून शहाणा माणूस काय करतो? यापुढे प्रभू तू माझा, हे माझं नाही, तू माझा. शहाणा माणूस काय करतो? तू माझा, हे माझं नाही, नाही माझी बायको, नाही माझा, माझं काहीच नाही, मी माझे मावळं सर्व, तू तुझे उगवता. हालेलुया. शहाणा माणूस. तुम्ही शहाणे आहात का मूर्ख आहात? कोण आहात? बाप्तिस्मा घेतलेले लोक तुम्ही कोण आहात? शहाणे आहात की मूर्ख आहात? बोलून नाही होणार, कृतीनं दाखवावं लागेल, प्रभू मी शहाणा आहे. तेव्हा प्रभू म्हणेल, होय माझ्या मुला, तू मला पसंत आहेस, कारण तू सगळं माझ्यासाठी करतोस, स्वतःसाठी नाही. आमेन. जमेल? तुमचा फायदा. सांगणारा सांगून गेला, घेणारा ऐकणारा ऐकून गेला. सांगणारा सांगून गेला, ऐकणारा ऐकून गेला, परिणाम इल्ले. असं होईल का? नाही. म्हातारा माणूस, थकलेला जीव, इतक्या लांबून तुम्हाला सावध करायला येतो. 75 वर्ष आता होतील. म्हातारा जीव, थकलेला जीव, प्रभूचे उत्तम अनुभव घेतलेला जीव, फुकटवारी प्रभूनं दिलं ते तुम्हाला फुकटवारी द्यायला एवढ्या लांबून येतो. कोणाच्या फायद्यासाठी? कोणाच्या फायद्यासाठी? हो, हालेलुया. तुम्हाला आज गोष्ट सांगतो. मीच आज बोललो, इथे बसलो होतो, आलो होतो लवकर, प्रकाश होता माझ्याबरोबर. मी हे सगळं बघत होतो. किती भव्य मंदिर, किती लेकरं. हे प्रभूला म्हटलं, प्रभू मी स्वप्नात आहे का? मला तर हे सगळं स्वप्न वाटतं. एका छोट्याशा खोलीमध्ये आम्ही सुरुवात केली होती, प्रकाशच्या घरात. शेणानं सारवलेली जमीन, तिथे आम्ही बसायचो. मोटरसायकलवरती पावसामध्ये भिजत भिजत मी आलेलो आहे किती वेळा. प्रकाश इतका गरीब, आमची सविता एवढी गरीब, तिनं साक्ष देऊन सांगितलं आहे की मला चहा द्यायला पण त्यांच्या घरामध्ये दूध नसायचं. मी भिजलेलो, थकलेलो. आज 22-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. छोटीशी खोली, 10-12 लोक, आणि आज एवढी जमीन, बसायला ग्रॅनाईट. श्रीमंतांची लादी ग्रॅनाईट. श्रीमंताच्या घरात दिसते, आज आपल्या पायाखाली आहे. एवढा महाल, सुंदर झाडं. मला वाटतं प्रभू मी स्वप्नात आहे, मी स्वप्नात आहे. हे कसं केलंस तू एवढं? प्रभू म्हणाला, जे माझ्यावर विश्वास ठेवतात आणि माझी सेवा करतात त्यांना मी याच्यापेक्षा अधिक मोठं देईन.
जे माझ्यावर विश्वास ठेवतात, जे माझी सेवा करतात, जे स्वतःकडे बघत नाहीत तर फक्त माझ्याकडे बघतात, माझ्या नावानं चालतात, माझ्या नावानं येतात, माझ्या नावानं जातात, माझ्यासाठी करतात, त्यांना मी याच्यापेक्षा अधिक उंच करीन. ते तुम्ही आहात. स्वप्न बघा, प्रभू मला आशीर्वाद कर. मी गटारात राहणार नाही, मी गटारात राहणार नाही. मला समुद्र व्हायचं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. आणखीन एक वचनाकडे आपण जाऊ. त्या माणसानं मोठा पिंजरा बांधायची इच्छा केली, नाही का? प्रभूनं आता आपल्याला दृष्टांत दिलं, आपण वाचलं. त्या माणसानं काय म्हटलं? मी मोठा पिंजरा बांधेन. कसा मोठा? काय बांधेन? पिंजरा. पण त्या माणसाला माहीत नाही हाच पिंजरा माझं कब्रस्थान होणार आहे. याच पिंजऱ्यात मी मरणार आणि सडणार आहे. कारण माझ्या बाजूला कोणीच नाही आहे, मीच एकटाच आहे. मी कोणाला जवळ पण येऊ दिलं नाही, मी कोणाला प्रेमानं जवळ घेतलंच नाही. मी जर अशी मंडळी प्रेमानं जवळ घेतली असती तर मी जेव्हा मेलो असतो तेव्हा सगळे धावत आले असते, आमचा बाप गेला. त्यानं तसं काही केलं नाही. प्रियानो, तुम्ही काय करणार आहात? असं करा की तुम्ही मराल तेव्हा तुम्ही हसाल, जग रडेल. असं करू नका की तुम्ही मराल तेव्हा तुम्ही रडाल आणि जग हसेल. कळलं का? कळलं का? पापी माणूस मरतो तेव्हा जग हसतं, पापी रडतो. पण देवाचा माणूस मरतो तेव्हा जग रडतं, तो हसतो. कारण त्याने स्वर्ग पाहिलेला असतं, त्याची दृष्टी स्वर्गाकडे असते. हालेलुया. तुम्ही जाल तेव्हा जगाला रडू द्या की देवाचा माणूस गेला, आमचा भाऊ गेला, आमचा बापूस गेला, आमची आईच गेली. तिनं आमच्यासाठी फार केलं होतं. प्रकाशची आई गेली तेव्हा मी रडलो, माझी आई गेली, तिने आम्हाला आधार दिला होता. असं करा. जमेल का? जमेल. कारण तुम्ही देवाची पोयरं आहात. जमेल, जमेल. देवाच्या पोयऱ्यांनाच जमेल, जगाला जमणार नाही. आमेन. मी थांबवतो. प्रार्थना करा, प्रार्थना करा. हालेलुया. सर्वजण